महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला 45+ जागा मिळतील असा दावा करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे महायुतीत व्हिलन ठरतायत। भाजपला राज्यात डबल डिजिटही मिळवता आली नाही, तर त्यांनी आग्रह करून उमेदवार बदललेल्या मतदारसंघातही ते चमक दाखवू शकलेली नाही। भाजप नेते देवेंद्र फडणवीस पराभवाची जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास तयार झाले। भाजप पक्षश्रेष्ठींनी मला जबाबदारीतून मोकळं करावं अशी विनंती फडणवीसांनी केली आहे। या निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो, त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल, ज्या काही जागा कमी आल्या असतील, याची सगळी जबाबदारी ही माझी आहे, ती मी स्वीकारतो। मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहे। त्यामुळे हा जो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेटबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला, याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतो। आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे, अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचा आहे। त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी, जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल। बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष, तांत्रिक दृष्ट्या राज्यातील जय पराजयाची जबाबदारी ही प्रदेशाध्यक्षांची असते। बावनकुळे यांनी आग्रह करून राज्यातील काही मतदारसंघात उमेदवार बदलून घेतले। त्यातील प्रमुख उमेदवार म्हणजे रामटेक लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार कृपाल तुमाने। महाराष्ट्रातून 42 जागा निवडून आणण्याचं आश्वासन त्यांनी गृहमंत्री अमित शहांना दिलं होतं। तुमानेंना उमेदवारी दिली तर राज्यातून 41च जागा निवडून येतील असं त्यांनी शहांना स्पष्ट सांगितलं होतं। रामटेकचा उमेदवार बदलण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर मुंबई आणि दिल्लीतील भाजप नेत्यांकडूनही दबाव टाकला जात होता असा गौप्यस्फोट स्वतः तुमानेंनी केलाय। विद्यमान खासदाराचे तिकीट कापून रामटेकमध्ये काँग्रेसचे आमदार राजू पारवेंना आयात करून शिवसेनेकडून उमेदवारी द्यायला लावली। एवढं सगळं करूनही राजू पारवे यांचा 76,000 मतांनी पराभव झाला। एवढंच नाही तर रामटेक मतदारसंघातच बावनकुळेंचा कामठी विधानसभा मतदारसंघ येतो, तिथेही त्यांच्याकडून महायुतीच्या उमेदवाराला आघाडी मिळवून देता आली नाही। भाजपचे प्रदेशाध्यक्ष विदर्भातून येतात, उपमुख्यमंत्री फडणवीस विदर्भातील, केंद्रीय मंत्री गडकरी देखील विदर्भातील, भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्यालयही विदर्भातच। एवढे सगळे नेते विदर्भात असताना विदर्भातील 10 मतदारसंघांपैकी फक्त नागपूरमधून नितीन गडकरी, अकोला आणि बुलढाण्यातून शिवसेनेचे प्रतापराव जाधव या 3च जागा महायुतीला जिंकता आल्यात। भाजपनं सर्वेक्षणांचा हवाला देत शिवसेनेला हिंगोली, यवतमाळ, वाशिम, रामटेकच्या विद्यमान खासदारांचं तिकीट कापायला लावलं। मात्र महायुतीचे भाजपचे उमेदवार निवडून आणण्यात प्रदेशाध्यक्षांची कामगिरी सपशेल फेल ठरली आहे। प्रदेशाध्यक्ष बावनकुळे महायुतीचे व्हिलन ठरले। असे असताना बावनकुळेंनी पुन्हा एकदा नवा दावा केलाय। विधानसभेत भाजपला 200 जागा मिळतील असा नवा फुगा त्यांनी फुगवलाय। महायुतीच्या नेत्यांनी लोकसभेच्या निकालातून धडा घेत वास्तववादी विचार करण्याची गरज नक्कीच आहे। या संबंधीच्या अधिक बातम्यांसाठी MyMahanagar.com ला व्हिजिट करा। त्यासोबतच अशाच राजकीय व्हिडिओंसाठी माय महानगर लाईव्ह YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा।